हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत एकदम क्रीमी चॉकलेट कुल्फी. तर ही कुल्फी ना फक्त आणि फक्त 3 इन्ग्रीडियंट्समध्ये बनवून तयार करणार आहोत, जे आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल असतात. तर आज आपण नाही गॅसचा वापर करणार आहोत, नाही कोणत्या क्रीमचा किंवा मशीनचा. आज आपण फक्त सिंपल पद्धतीने घरामध्ये जे आहे साहित्य अवेलेबल असतात, त्या साहित्यापासून आज आपण चॉकलेटी कुल्फी बनवणार आहोत. तर ही कुल्फी ना मी ओरिओ बिस्किटपासून बनवलेली आहे. बनवायला अतिशय सोपी आणि चवीला एकदम चॉकलेटी आहे. नक्की बनवा, मुलांना खूप आवडेल. तर बघा, एक मिक्सरचा पॉट घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला 3 ओरिओ बिस्किटचे पॉकेट फोडून घ्यायचे आहेत. तर बघा, इथे मी छोटे ₹5 वाले घेतलेले आहेत. तुम्ही जे मोठे सुद्धा मिळतात ते घेतलं तरी चालेल. तर एक मोठं घेतलं तरी पुरेसं आहे. एकामध्ये मोठ्यामध्ये 4 ते 5 कुल्फी बनवून तयार होतात. तर इथे मी छोटेवाले 3 घेतलेत. एका पॉकेटमध्ये 5 बिस्किट्स आहेत, तर इथे 15 बिस्किट घेतले आहेत मी. आता ह्याच्यामध्ये ना 1 कप इतकं दूध ॲड करायचं आहे. तिन्ही पॉकेट फोडून घेतले आहेत. त्यानंतर 1 कप इतकं दूध ॲड केलेलं आहे. आणि पाव कप इतकी साखर ॲड केलेली आहे. आता हे मिक्सरला लावून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे. तर बघा, आपण ज्यावेळेला हे मिक्सरला फिरवतो की नाही, त्यावेळेला थोडंसं जास्त वेळ फिरवायचं, म्हणजे एकदम स्मूथ आणि छान असा हलका बॅटर तयार होतो, फ्लफी बॅटर तयार होतो. त्यामुळे ना एकही आईस क्रिस्टल जमत नाही, कुल्फी छान स्मूथ तयार होते. त्यासाठी मिक्सरला फिरवत असताना 1 ते 2 मिनिटं थोडंसं जास्त फिरवून घ्या. तर बघा, मिक्सरला लावून छान असा पेस्ट तयार करून घेतलेला आहे, बॅटर तयार करून घेतलेलं आहे कुल्फीचं. आता माझ्याकडे ना कुल्फीचे मोल्ड आहेत, म्हणून इथे मी कुल्फी मोल्डमध्ये भरून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे कुल्फी मोल्ड नसतील ना, तुम्ही डिस्पोजेबल ग्लासमध्ये किंवा स्टीलचे छोटे-छोटे ग्लास असतील त्याच्यामध्ये भरून घेतलं तरी चालेल. तर बघा, इथे मी सगळे मोल्ड भरून घेतलेले आहे आणि 3 बिस्किटच्या पॉकेटमध्ये 15 बिस्किटमध्ये आपल्याला 4 कुल्फी बनवून तयार होतात. तर बघा, इथे सगळे कुल्फीचे मोल्ड भरून घेतलेले आहेत आणि आता याच्यावरून आपल्याला फॉइल पेपर लावून घ्यायचे, म्हणजे याच्यामध्ये आईस क्रिस्टल जमणार नाहीत. त्यासाठी आपल्याला याच्यावरून फॉइल पेपर लावून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे फॉइल पेपर नसेल, तर तुमच्याकडे एखादी प्लास्टिक असेल, तर तुम्ही याच्यावरून प्लास्टिक लावून घ्या किंवा एखादी बटर पेपर असेल, तर बटर पेपरनी व्यवस्थित रॅप करून घ्या. म्हणजे याच्यामध्ये ना आईस क्रिस्टल जमणार नाहीत. एकदम स्मूथ अशी क्रीमी आपली कुल्फी सेट होईल. तर बघा, इथे मी सगळे इथे मोल्ड रेडी करून घेतलेले आहे. सगळ्या मोल्डवर फॉइल पेपर लावून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला स्टिक पण लावून घ्यायची आहे. तर बघा, एक-एक करून सगळे फॉइल पेपर इथे मी लावून घेतलेले आहे कुल्फी मोल्डवर. आणि आपले कुल्फी मोल्ड इथे रेडी झालेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला स्टिक लावून घ्यायचा आहे. स्टिक तुम्ही नंतर पण लावू शकता, पण ज्यावेळेला आपण डिमोल्ड करू त्यावेळेला इझिली आपल्याला डिमोल्ड करता येईल. त्यासाठी आपल्याला ही कुल्फी स्टिक सुद्धा लावून घ्यायचं आहे. तर बघा, मी लावून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. एकतर तुम्ही 7 ते 8 तासासाठी ठेवून घ्या. खूप जास्त वेळ लागत नाही हे सेट व्हायला. नाहीतर तुम्ही ओव्हरनाईट ठेवून घेतलं तरी चालेल. तर बघा, मी ओव्हरनाईट फ्रीजमध्ये ठेवून घेतलेलं आहे फ्रीझरमध्ये आणि मी मॉर्निंगला तुमच्यासोबत हे कुल्फी शेअर करतेय. बघा, खूप सुंदर कुल्फी आपली इथे सेट झालेली आहे. त्या सगळ्यात आधी आपल्याला फॉइल पेपर काढून घ्यायचं आहे. हाताने 1 मिनिटापर्यंत थोडंसं रफ करायचं आहे आणि त्यानंतर कुल्फी मोल्डमधून कुल्फीला काढून घ्यायचं. बघा, अशा पद्धतीने निघालेली आहे. किती सुंदर कुल्फी तयार झालेली आहे. आणि आता दुसरा मोल्ड सुद्धा घेतलेला आहे. थोडंसं रफ करून घ्यायचं हाताने, म्हणजे हाताच्या गरमीने थोडीशी क्रीम मेल्ट होते बघा. आणि त्यानंतर डिमोल्ड करून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या कुल्फी इथे डिमोल्ड करून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता, ती क्रीमी एकदम चॉकलेटी कुल्फी इथे बनवून तयार झालेली आहे. इथे मी अजिबात चॉकलेटचा वापर केलेला नाही. फक्त ओरिओ बिस्किट, साखर आणि 1 कप दुधापासून ही चॉकलेटी कुल्फी बनवून तयार केलेली आहे. बनवायला अतिशय सोपी आहे. नाही क्रीमचा वापर करायचा आहे आपल्याला, नाही कोणत्या मशीनचा, नाही गॅसचा. फक्त आणि फक्त 2 ते 3 इन्ग्रीडियंट्समध्ये ही मलाईदार चॉकलेटी कुल्फी बनवून तयार होते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच भरपूर साऱ्या मी समर स्पेशल आईस्क्रीमच्या कुल्फीच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत. अजून करणार आहे भरपूर साऱ्या. त्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.